रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीच आपुलकीचा प्रश्न शेतकरी मित्रांनो, कसताय नव्ह कसायलाच पाहिजे. कारण शेती ही विकायची नसते, तर शेती ही राखायची असते. आणि शेती फक्त आपल्याला राखून चालणार नाही, ती आता कशी पिकवायची आहे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून, हे आज आपण जाणण्यासाठी आज आलेलो आहोत वनगळ या गावामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, मी सचिन माने, प्रतिनिधी सातारा तालुका, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी कीर्तिराज गायकवाड, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनलवरती सर्व शेतकरी बंधूंचे मी स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही संपूर्ण प्लॉट बघताय, त्या प्लॉटला पूर्ण रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वापरलेली आहेत. आणि या रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टचा रिझल्ट जाणून घेण्यासाठी आज आपण या शिवारामध्ये आलेलो आहे. सर नमस्ते. सर नमस्ते. तुमची ओळख करून द्या सर. मी उमेश बजरंग साळुंके, राहणार मुक्काम वनगळ तालुका जिल्हा सातारा. बर, मला सांगा सर, हा प्लॉट लागण कधीची आहे? लागण 13 एप्रिलची आहे. 13 एप्रिलची लागण आहे. हा. म्हणजे कोणत्या बिवडावरती केली होती? गहू होता, गव्हावर आपण रोटर मारलं काढा आणि त्याच्यावर ठिबक रोप लागण आहे. रोप लागण केली. हा, हा. बर, आता 13 एप्रिल पासून आता किती दिवस झाले? आज कोणता महिना चाललाय? आता जुलै महिना चाललाय, 27 तारीख आहे आज. टोटल ह्याला लागणीपासून 104 दिवस झालेत आज. 104 दिवस. बरं, आता सुरुवातीपासून तुम्ही आजपर्यंत त्याला कोणती खतं वापरली? पूर्ण रामा ॲग्रोटेक ट्रीटमेंट दिलेले आहे. अगदी तुमचं आळीनोय पासून आता फवारणीपर्यंत एकच. हा, सगळं बाकी रासायनिक कुठलंही वापरलेलं रासायनिक एक दाणा आहे, तुम्ही नाही. नाही नाही वापरलेलं नाही. आता हे जे दिसतंय ह्याच्यामध्ये तुम्ही जेटा काढलेला दिसतोय. जेटा काढलेला 50व्या दिवशी जेटा आपण काढलेला आहे. बर बर, म्हणजे याचा तुम्ही 50व्या दिवशी जेटा हा, काढला. हा. म्हणजे नॉर्मली जेटा काढा किती दिवसात येतो? येतो तर 70 दिवस लागतात, पण आपण रामा ॲग्रोच्या आळवणी फवारणी केल्यामुळे 20 दिवस ऍडव्हान्स मध्ये आपण जेटा काढून घेतला. जेटा ज्यावेळेस काढलं त्याची हाईट साधारण किती होती? होती 4 फुटापर्यंत होती. 4 फुटापर्यंत हा, जेटाची हाईट गेली होती. 4 फुटापर्यंत. तुम्ही 50व्या दिवशीच काढलाय. हो हो. बरोबर, म्हणजे ही कमाल कशाची वाटतं? ही रामा ॲग्रोटेकची कमाल आहे. रामायणाची कमाल. बरं, आता तुम्ही थोडस सेंद्रिय शेतीमध्ये बऱ्याच दिवसापासून आहात, हो. तर ह्या रानाला किती दिवसापासून रासायनिक खत नाही? 25 वर्ष झाले रासायनिक नाही वापरत आपण. 25 वर्ष झालं. 1989 पासून. 1989 पासून अजून ह्याला रासायनिक अजिबात नाही. नाही अजिबात नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे बघताय बाबा रासायनिक खताशिवाय तुम्हाला शेती जमतच नाही, हे प्लॉट तुम्ही बघताय की साधारण 25 वर्ष झालं या प्लॉटला एकही रासायनिक खताचा दाना नाही. तरी पण सर ह्याच्यामध्ये ऍव्हरेज कितीपर्यंत जातं तुमचं? ऍव्हरेज आता आपण गुंठ्याला 1.5 टनापर्यंत काढलंय विदाऊट रासायनिक खत. वापरतोय हा. 1.5 टनापर्यंत काढले. गुंठा आता हे 1.5 टन. रामा ॲग्रोटेक तुम्ही या वर्षीपासून चालू केले, सुरुवातीपासून. हा. आता तुम्हाला कितीपर्यंत ऍव्हरेज जायला असं वाटतं? आपलं 2 टनापर्यंत तरी जायला पाहिजे गुंठ्याला. 2 टनापर्यंत हा. जायला असं वाटतंय. वाटतंय. बरं, आता ही फुटव्यांची जी संख्या आपल्याला जी पाहिजे ऍव्हरेज साठी, साधारण किती दिसते तुम्हाला आता प्रत्येक बेटामध्ये? 18, 17, 18 पर्यंत आहे. तर एक मोजून आपण बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 फुटवे. 15, 16, 17, 18 काय ठिकाणी जास्त मध्ये वेगळे हा, आतमध्ये वेगळे. तर हा प्लॉट सर कीर्तिवान गायकवाड सरांच्या माध्यमातून, कीर्तिराज गायकवाड सरांच्या माध्यमातून आपण हे केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. सर, सुरुवातीपासून तुम्ही कसं शेड्यूल वापरलं जरा सांगा शेतकरी मित्रांनो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ज्या प्लॉटवरती उभं राहिलेलो आहे, साधारणतः मी एप्रिल महिन्यामध्ये सरांची गाडी घेतली मी आणि त्यांना रामा ॲग्रोटेकच्या सर्व प्रोडक्टची माहिती सांगितली. आणि मुळातच त्यांना जैविकवरती जास्त विश्वास असल्यामुळं, आपली जी प्रोडक्ट सगळी जैविक असल्यामुळं त्यांनी रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली. आणि 13 एप्रिलला पहिली त्यांनी रोप लागण केली. 2 फुटावर 4.5 फूट सरी आहे आणि 2 फुटावरती लागण केली रोपांची. आणि पहिला डोस आपण त्यांना दिला, त्यामध्ये आपण ज्ञानशक्ती दिलेला आहे, समृद्धी ज्ञानशक्ती दिलेला आहे. त्याचबरोबर मोदक, मायक्रोन्यूट्रिएंट आणि रूट मॅजिकची पुढे एक रूट मॅजिक त्यांना पहिला डोस दिलेला आहे. त्या डोसवरती त्यांना साधारणतः महिन्याभराच्या आतच, आता मला सांगा, पहिला डोस आपण तुम्हाला दिला होता, त्यामध्ये ज्ञानशक्ती आहे, मोदक आहे, मायक्रोन्यूट्रिएंट आहे आणि रूट मॅजिक आहे, आणि आपण रामा मॅजिक दिलं होतं. तर त्याचा त्याचा डोसानंतर तुम्हाला काय जाणवलं आपल्या शेतामध्ये? आपण 13 तारखेला लागण केल्यानंतर 10व्या दिवशी आळवणी घेतली. म्हणजे 23 ला आळवणी घेतल्यानंतर आपल्याला 6
मे मध्ये 6 मेलाच बऱ्याचशा कोंबांना फुटवे यायला सुरुवात झाली. म्हणजे त्याचं जे फुटव्याचे जे हे आहे ना पिकअप भरपूर मोठ्या प्रमाणावर बऱ्यापैकी होता चालू झाला. म्हणजे बघा पहिल्या आळवणीमध्येच फुटव्याची धरायला सुरुवात झाली. फुटव्याचा जोम चांगल्यापैकी वाढू लागला आणि नंतर पुढच्या 15 दिवस मला वाटते 20 दिवसानंतर मी दुसरा डोस दिला. त्यामध्ये आपण बायोसमृद्धी हे जे आहे बायोसमृद्धी मोदक मायक्रोट्रेन चिलेटेड दिलेला आहे आणि रूट मॅजिक हा डोस दिला. आणि हा डोस दिल्यानंतर त्याचा तुम्हाला काय रिझल्ट आला? त्याच्यानंतर आपण काय केलं बायोसमृद्धी दिल्यानंतर ते जेटा कोंबाची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली आणि खालचे कोंब पण त्या पटीत 1 फूट 1.5 फुटाच्या अंतरावर यायला लागले. कोंबाची जाडी वाढली. त्याच्यानंतर माने साहेब ज्या व्हिजिटला आले माने साहेब त्यावेळेला माने साहेब म्हणले की जेटा कोंब भरपूर वाढतोय त्याची ग्रोथ चांगली आहे तुम्ही लय वेळ वेस्ट करू नका. जेटा कोंब जेवढा लवकर तुम्ही काढाल तेवढा खालचे कोंब लवकर उंच येतील. त्यामुळे आपण 50व्या दिवशी जेटा सगळा काढून घेतला. तर सर मला आता सांगा ज्यावेळेस आपण जेटा काढला त्याच्यानंतर जे मागून जे फुटवे निघाले सगळे त्याची आता वाढ तुम्हाला कशी वाटते? आता सगळ्यांना पूर्ण कांड्यांना सगळ्यांना 1-1-2-2 कांडे आलेले आहेत. म्हणजे 104 दिवसातच जवळजवळ बहुतांशी जे कोंब आहेत आपले त्याला 3-4 कांड्या फुटलेल्या आहेत. म्हणजे एप्रिल महिन्यात साधारणतः बाकीच्यांपेक्षा आपली लागण लेट झालेली म्हणजे आता तुमच्या सोबतची लागण तर कोणाची नसेल नाही. पण ज्या अगोदरच्या लागण्या आहेत त्या आणि तुमची लागण आता ती गाठायला गेल्या का? 1.5 महिन्याचा जरी तफावत असली तरी आपला 1.5 महिना कव्हर करून त्यांच्या बरोबर आपली लागण आली गेलेला आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं की जरी एप्रिल महिन्यात जरी लेट लागण जरी असली तरी ॲग्रोटेकची सुरुवातीपासून जर उत्पादनं तुम्ही वापरली तर सुरुवातीचे जे फुटवे असतील किंवा जेटा लवकर काढायला आलेला आहे या प्लॉटमध्ये प्लस मागून येणारे जे फुटवे आहेत त्याची एकसारखी वाढ झालेली आहे. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित रिझल्ट आहे तर सर तो या प्लॉटमध्ये तुम्हाला दिसलेला आहे. आता मला एक सांगा की याच्या अगोदर तुमचा एक कलिंगडाचा प्लॉट होता ठीक आहे त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण ते आपल्या ॲग्रोटेकचे उत्पादन वापरले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसा रिझल्ट आला होता? ज्या वेळेला गायकवाड सरांचे आमचं बोलणं झालं त्यावेळेला आपला अगोदर कलिंगडाचा एक प्लॉट होता 1/2 एकराचा त्याला एक ट्राय बेसवर आपण थोडंसं घेतलं होतं. रिझल्ट बघायचे होते म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस ॲग्रोटेकची उत्पादन तुमच्याकडे आली त्यावेळेस विश्वासार्हता होती का नव्हती? म्हणजे काय रिझल्ट काय घेतलं? नाही ट्राय बेसवर आपण थोडंसं घेतलं होतं त्यांचं म्हणजे आहे का काय दम? हा दम म्हणजे त्या उत्पादनात काय बाबा असं बरेच आता बऱ्याच कंपन्या सेंद्रिय बघितलं होतं औषध पण एवढा काय रिझल्ट वाटत नव्हतं. मग ट्राय बेसला आपण कलिंगडाच्या ह्याच्यावर घेतलं होतं त्यांचं 1-2 फवारण्या केल्यानंतर रिझल्ट दिसून आला. त्याच्यानंतर हे मी पूर्ण 70 गुंठ्याला ऊसाचं मी शेड्यूल चालू केलेलं आहे आता. आता ते कलिंगडामध्ये तुमची चकाकी साईज वगैरे कशी झाली? कलिंगडात म्हणजे कसं आहे माहितीये कुठलाही फवारणी न करता ट्रॅप कुठलाही न लावता फळमाशीचं काय प्रादुर्भाव झाला नाही काय नाही आणि बऱ्यापैकी गोडी आणि टणकपणा हे ॲग्रोटेक उत्पादनातून दिसून आला ग्रोथ. तो आंतरपीक होता खोडव्यामध्ये तर त्या औषधांचा कलिंगडाला जे तुम्ही ॲग्रोटेकची औषध वापरली होती त्याचा इफेक्ट खोडव्यावरती काय झाला? ऊसाला पण चांगला आता आपण हे सोडलंय स्पेशल त्या ऊसाला त्याची पण ग्रोथ चांगली आहे. त्याची पण ग्रोथ एक नंबर आहे. म्हणजे आता हा प्लॉट तर तुम्ही सुरुवातीपासून ॲग्रोटेक वरतीच केलेला आहे. म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? नाही त्यांनी ज्यांना ऑर्गॅनिक मध्ये जायचे त्यांनी तर काय उत्पादन वापरा. ज्यांना रासायनिकचा खर्च बचत करायची त्यांनी तर अवश्य ॲग्रोटेकचे उत्पादन वापरायला सुरुवात करावी. म्हणजे प्लॉट व्हिजिट करायला आले नाही 24 तास व्हिजिटला आले तरी काय प्रॉब्लेम नाही. कोणी जरी आलं तरी आपण त्यांना मार्गदर्शन करायला तयार आहे. सर दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी ॲग्रोटेक कंपनीचे इथं येऊन शूटिंग केल्याबद्दल ऋणी आहे आणि सगळ्या तुमच्या टीमचं मी धन्यवाद करतो. सहकार्य करावं आणि जेवढे आमच्या गावातले शेतकरी येतील त्यांना आपल्या ॲग्रोटेकच्या उत्पादनाची माहिती द्यावी एवढंच माझं हे आहे. रामकृष्ण हरी.